विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तर आज आपण अकाउंटचा महाराष्ट्र बोर्डच्या टेक्स्टबुक मधील पार्टनरशिप फायनल अकाउंट मधला प्रॉब्लेम नंबर 4 पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग मार्किंग करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे क्वेश्चन प्रॉब्लेम नंबर 4. From the following trial balance of Messrs. Meera and Madhav, prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and the balance sheet as on that date. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि आता आपल्याला बनवायचं आहे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड पाहूया. हा तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आहे स्टॉक डेट आहे 1 एप्रिल 2018. हा आहे ओपनिंग स्टॉक. आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर डेटर्स कुठे लिहितो? बॅलन्स शीटच्या असेटला. बिल्स रिसिवेबल सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटला. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. रिटर्न डेबिट बाजूला दिलंय, याचा अर्थ ते सेल्स रिटर्न आहे, ते आपण सेल्स मधून लेस करतो. त्यानंतर कॅरेज इनवर्ड हा डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे ट्रेडिंग अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मोटार व्हेइकल ही असेट आहे, त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेटला. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. विद्यार्थी मित्रांनो, इथं हिडन ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट काय सांगते? हे जे 4800 रुपीज ऍडव्हर्टाइजचे जे पे केलेले आहेत, ते त्याची डेट दिलेली आहे. त्याची डेट आहे 1 ऑक्टोबर 2018 आणि हे 4800 हे 3 वर्षांसाठी पेड केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 3 वर्षाचे 4800, तर एका वर्षाचे किती होतात? 1600. पण विद्यार्थी मित्रांनो, हा एक्सपेंडिचर पेड केलेला आहे 1 ऑक्टोबर 2018 आणि आपलं हे फायनान्शियल इयर कधी संपतं? 31 मार्च 2019. त्यामुळं या वर्षामध्ये ऍडव्हर्टाइजमेंटचा जो एक्सपेंडिचर आहे हा 1600च्या आधी, म्हणजे या वर्षी फक्त 6 महिन्याचे 800 रुपये आपल्याला या वर्षीचा खर्च लिहावा लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. ड्रॉइंग्स काय करतो आपण? कॅपिटल मधून लेस करतो. त्यानंतर लीज होल्ड प्रिमाइसेस ही असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला. कॅश ॲट बँक बॅलन्स शीटच्या असेटला. फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला. त्यानंतर आपण ट्रायल बॅलन्सची क्रेडिट बाजू बघूया. बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. बिल्स पेबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आउटस्टँडिंग रेंट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. अनपेड वेजेस बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. कॅपिटल सुद्धा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. परचेस रिटर्न आपण परचेसेस मधून लेस करतो. आता आपण ऍडजस्टमेंट पाहूया. क्लोजिंग स्टॉक कुठे लिहितो आपण? क्लोजिंग स्टॉक लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स म्हणजे आरडीडी. विद्यार्थी मित्रांनो, आरडीडीचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला असतो आणि दुसरा इफेक्ट डेटर्स मधून लेस करायचं बॅलन्स शीटच्या असेटला. त्यानंतर क्रिएट रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आपल्याला काय करायचंय? डिस्काउंट साठी रिझर्व्हची प्रोव्हिजन करायची. त्यामुळं आपल्याला काय करायचंय? डेटर्स वरती 3% डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचा. आता बघा, मी तुम्हाला एक वर्किंग नोट दाखवतो. विद्यार्थी मित्रांनो, हे पहा, ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये आपल्याला प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स 2000 दिलेले आहेत. तर डिस्काउंट कॅल्क्युलेट करताना सुरुवातीला डेटर्स मधून म्हणजे 80,500 मधून डेटर्सची अमाउंट 80,500 आहे. तर या डेटर्स मधून आपल्याला सुरुवातीला लेस करायचे न्यू आरडीडी
की जे ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये आपल्याला दिलेले आहे. हे ऍडजस्टमेंट नंबर 2 मधले जे आरडीडी आहे ती आपल्याला सुरुवातीला लेस करून घ्यावी लागणार. मग वजाबाकी केल्यानंतर जी अमाउंट येईल त्या अमाउंट वर आपल्याला 3% ऍडजस्टमेंट नंबर 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला 3% कॅल्क्युलेट करावं लागणार. आपण 78,500 च्या 3% काढल्यावर आपल्याला उत्तर मिळेल 2,355. याला ही आहे कॅल्क्युलेशन फॉर रिझर्व फॉर डिस्काउंट. विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपी ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ लीजहोल्ड प्रिमाइसेस. व्हॅल्यू ऑफ लीजहोल्ड प्रिमाइसेस. आता आपण ऍडजस्टमेंट मध्ये येऊया. पुढचे ऍडजस्टमेंट आहे ऍडजस्टमेंट नंबर 4. ऍडजस्टमेंट नंबर 4 व्हॅल्यू ऑफ लीजहोल्ड प्रिमाइसेस ऑन 31 मार्च 2019. विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की ही जी लीजहोल्ड प्रिमाइसेस आहे वरती याची व्हॅल्यू आहे 1,10,000. पण आता 31 मार्च 2019 ला याची व्हॅल्यू झाली आहे 1 लाख. याचा अर्थ डेप्रिसिएशन किती आहे 10,000. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. विद्यार्थी मित्रांनो प्रिंटिंग अँड स्टेशनरी याच्यासाठी एक ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर. वरती मी प्रिंटिंग अँड स्टेशनरीला टिक मार्क करून ठेवतो जेणेकरून आपल्या लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपलं ट्रायल बॅलन्स वरती जी आवश्यक मार्किंग असते ती कंप्लीट झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला सुरुवातीला आपण लिहित असतो टू ओपनिंग स्टॉक आणि त्यानंतर लिहित असतो टू परचेसेस. विद्यार्थी मित्रांनो मार्किंग करताना आपण पाहिलं होतं की आपल्या क्वेश्चन मध्ये परचेस रिटर्न सुद्धा आहे. त्यामुळे मी इथं लिहून ठेवतो परचेस रिटर्न. ओपनिंग स्टॉकची अमाउंट आहे 25,000. त्यानंतर परचेसेसची अमाउंट आहे 2,08,500. त्यातून आपल्याला सेल्स रिटर्न वजा करायचा आहे. सेल्स रिटर्नची अमाउंट आहे या ठिकाणी दिसते 1,000. आउटरला 2,07,500. त्यानंतर टीडी काय मार्क केलंय आपण ते बघणार आहोत. या ठिकाणी टीडी आहे कॅरेज इनवर्ड टू कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्डची अमाउंट किती आहे 3,000. यानंतर अजून काही टीडी आहे का बघूया. अजून टीडी नाहीये. मग आता आपण ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजू लिहिणार आहोत. आता आपण ट्रायल बॅलन्सची क्रेडिट बाजू पाहणार. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूला लिहिलेले दिसतंय मार्किंग टीसी म्हणजे सेल्स बाय सेल्स. बाय सेल्स. सेल्सची अमाउंट किती आहे 3,25,000. याला पण सेल्स रिटर्न असल्यामुळे आपण ती इनर कॉलमला लिहूया. लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नची अमाउंट किती आहे. सेल्स रिटर्नची अमाउंट आहे या ठिकाणी दिसतीये 1,000. आपण मार्किंग करताना पाहिली होती. रिटर्न्स 1,000. आउटरला 3,24,000. मित्रांनो आता आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये बघायचंय. ऍडजस्टमेंट मध्ये पाहूया. इथं ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट जी दिसते ती ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला क्लोजिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची अमाउंट आहे 32,000. क्लोजिंग स्टॉकची अमाउंट आहे 32,000. आता आपण मी ज्यावेळेस टोटल करून पाहिली त्यावेळेस मला क्रेडिट साइडची टोटल 3,56,000 दिसली आणि डेबिट साइडची टोटल 2,35,500 दिसली. तर आता क्रेडिट साइडच्या टोटल मधून डेबिट साइडची टोटल वजा करूया. क्रेडिटची टोटल वजा डेबिटची टोटल केल्यावर मला या ठिकाणी दिसली 1,20,500. ज्यावेळेस डेबिटची टोटल जास्त येईल त्यावेळेस असतो ग्रॉस लॉस. या ठिकाणी आलाय ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट आपल्याला ट्रान्सफर करायचा असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला.
ग्रॉस प्रॉफिट आपण ब्रॉट डाऊन करूया. अशा पद्धतीने आपलं ट्रेडिंग अकाउंट पूर्ण झालेलं आहे. आता आपण सुरू करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता आपण सुरुवात करूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण काय लिहिणार आहोत बघूया. तर ट्रायल बॅलन्स मध्ये, ट्रायल बॅलन्स मध्ये जिथं पीडी दिसतंय ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहे. सुरुवातीला आपल्याला दिसतंय पीडी मार्क केलेलं कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड, कॅरेज आउटवर्ड किती आहे? 4500. पुढे आपल्याला दिसतंय जनरल एक्सपेन्सेस टू जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेसची अमाऊंट 1800. त्यानंतर आपल्याला दिसतंय एक्सपोर्ट ड्युटी 900 टू एक्सपोर्ट ड्युटी 900. तर एक्सपोर्ट ड्युटी नंतर पुढे आहे ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट बघूया विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी दिसतंय आपल्याला ही जी ऍडव्हर्टाइजमेंटचे जे एक्सपेंडिचर पेड केलेला आहे तो 3 वर्षांसाठीचा 4800 पेड केलेला आहे. तर याची वर्किंग नोट पाहूया. या ठिकाणी बघा, प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 3 इयर्स, 3 वर्षाचे 4800 1 ऑक्टोबरला पे केले. विद्यार्थी मित्रांनो 1 ऑक्टोबर ते 31 मार्च फक्त 6 महिने होतात. In current year, it is used only for 6 months. Hence, this expense is prepaid for 2.5 years. विद्यार्थी मित्रांनो 3 वर्षांसाठी 4800. तर 1 वर्षांसाठी किती? तर 1600. विद्यार्थी मित्रांनो या वर्षी फक्त 6 महिन्याचा खर्च या ठिकाणी आपल्याला आउटरला टाकावा लागणार आहे. 1 वर्षाचा 1600 तर 6 महिन्याचा किती? 800. Thus, current year expense only 800. Therefore, rupees 4000 is prepaid expenses. Hence, it is deducted from the profit and loss account and shown on asset side of balance sheet. विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपी ऍडजस्टमेंट आहे. ऍडव्हर्टाइजमेंट 4800 लेस प्रीपेड. प्रीपेड येणार 4000, आउटरला 800. त्यानंतर पुढे आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरीला एक ऍडजस्टमेंट आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरीची अमाऊंट 1200. त्याच्यामधून ऍडजस्टमेंट नंबर आपल्याला पाहिजे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऍड करावे लागणार 500. ऍड आउटस्टँडिंग 500. बेरीज येणार 1700. विद्यार्थी मित्रांनो पुढे आता या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर 4 बघायची आपल्याला. टू डेप्रिसिएशन. किती आहे डेप्रिसिएशन? कशावरती आहे डेप्रिसिएशन? ऑन लीज होल्ड प्रिमाइसेस. ऑन लीज होल्ड प्रिमाइसेस. किती आहे? तर 1 लाखाची 1,10,000 असणारी लीज होल्ड प्रिमाइसेस रिव्हॅल्यू 1 लाख झालेली आहे. याचा अर्थ डेप्रिसिएशन 10,000. यानंतर यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऍडजस्टमेंट नंबर 2 पाहूया. या ठिकाणी दिसते ऍडजस्टमेंट नंबर प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स ₹2000. याला म्हणतात न्यू आरडीडी. टू न्यू आरडीडी 2000. ऍडजस्टमेंट नंबर 3 पाहूया. क्रिएट
रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 3%. डिस्काउंट ऑन डेटर्स कसे काढतात तर या ठिकाणी आपण पाहूया. सुरुवातीला डेटर्स मधून हे न्यू आरडीडी मायनस करतात. ती जी अमाऊंट येईल 78,500 त्याच्या 3% आपल्याला डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचा आहे. तर या ठिकाणी मी कॅल्क्युलेट करून दाखवले. तर डिस्काउंट आला 2355 टू डिस्काउंट 2355. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी करून पाहिलं. आपला वेळ वाचावा यासाठी मी लगेचच फॉर्म्युले टाकून ठेवलेले आहेत. क्रेडिट साईडची टोटल केली तीच डेबिटला टाकली. त्यातून जर डेबिट मायनस केली तर आपल्याला उत्तर येत आहे नेट प्रॉफिट 96,445. विद्यार्थी मित्रांनो, हा जो नेट प्रॉफिट आलेला आहे तो आपण इक्वल रेशो मध्ये ट्रान्सफर करणार आहोत. कारण क्वेश्चन मध्ये पार्टनर्स कोणत्या रेशो मध्ये त्यांचं प्रॉफिट किंवा लॉस ट्रान्सफर करून घेणार किंवा वाटून घेणार हे काही दिलेलं नाहीये. ज्यावेळेस पार्टनरशिप डीड सायलेंट असते किंवा क्वेश्चन मध्ये पार्टनर शेअरिंग रेशो दिलेला नसतो, पार्टनर्सचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसतो, त्यावेळेस इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं असतं. त्यामुळे या ठिकाणी इक्वल डिस्ट्रीब्युशन आपण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बॅलन्स शीट पाहूया. बॅलन्स शीटच्या सुरुवातीला आपण लायबिलिटी बाजू लिहित असतो. लायबिलिटीच्या सुरुवातीला आपण कॅपिटल अकाउंट्स लिहितो. तर कॅपिटल अकाउंट्स मीरा आणि माधव. मीराचं कॅपिटल मधून आपण लेस करतो, लेस ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स लेस केल्यानंतर ती जी अमाऊंट येईल, ड्रॉइंग लेस केल्यानंतर ती जी अमाऊंट येईल त्याच्यामध्ये आपण ऍड नेट प्रॉफिट करतो. नेट प्रॉफिट सेम आपण माधवसाठी करतो. माधव लेस ड्रॉइंग्स ऍड नेट प्रॉफिट. विद्यार्थी मित्रांनो, मीराचं कॅपिटल आहे 75,000 आणि मीराचं ड्रॉइंग आहे 3,500. वजाबाकी केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करूया नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आहे वरती दिसतोय 48,223. याची बेरीज आपण आउटर कॉलमला करूया. त्यानंतर माधवचं कॅपिटल पण 75,000. ऍड लेस ड्रॉइंग्स. माधवचं ड्रॉइंग्स दिसतंय 2,000. त्यामध्ये लेस केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट वरती दिसतोय. बेरीज आउटरला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूला बीएल काय दिलंय ते बघूया. बीएल बँक ओव्हरड्राफ्ट, बिल्स पेबल, क्रेडिटर्स. बँक ओव्हरड्राफ्ट 5,000. बिल्स पेबल 12,500. क्रेडिटर्स 68,000. पुढे आउटस्टँडिंग रेंट अनपेड वेजेस. आउटस्टँडिंग रेंट 2,000. अनपेड वेजेस 1,500. त्यानंतर लायबिलिटी मध्ये अजून काय आहे का बघूया. ऍडजस्टमेंट मध्ये येऊया. ऍडजस्टमेंट नंबर 5 मध्ये दिसतंय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट आहे 500.
विद्यार्थी मित्रांनो, आता आपली बॅलन्स शीटची लायबिलिटी बाजू म्हणजे जे BL मार्क केलं होतं ते कंप्लीट झालेलं आहे. आता आपण बॅलन्स शीटची असेट बाजू बघूया. आता आपण बघूया BA मार्किंग. या ठिकाणी सुरुवातीला दिसतंय डेटर्सची अमाऊंट दिसतेय 80,500. त्यामधून लेस करणार न्यू आरडीडी ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये दिलेले आहे. या ठिकाणी दिसते 2000. वजाबाकी केल्यावर 78,500 लेस डिस्काउंटची अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केली 3% डिस्काउंट. या ठिकाणी दिसतोय 2355 वजाबाकी आउटरला. आता पुढे काय BA बघूया. पुढे आहे बिल्स रिसिवेबल 10,000. पुढे मोटार व्हेकल 55,000. पुढे या ठिकाणी दिसतंय हिडन ऍडजस्टमेंट प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट 4,000. पुढे या ठिकाणी दिसतंय लीज होल्ड प्रिमाइसेस 1,10,000. त्यामधून लेस करणार डेप्रिसिएशन 10,000 आउटरला 1,00,000. त्यानंतर कॅशेड बँक आणि फर्निचर. कॅशेड बँक 45,000, फर्निचर 8,300. त्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये येऊया. फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक अमाउंट 32,000. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दोन्ही बाजूंची टोटल करून बघूया. या ठिकाणी मी कॉम्प्युटरवर टोटल करतो. असेटची बाजूची टोटल या ठिकाणी दिसते 3,30,445 आणि लायबिलिटीची या ठिकाणी दिसते 3,30,445. म्हणजे दोन्हीकडची टोटल सारखी आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे 3,30,445. अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम नंबर 4 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या क्वेश्चनची आणि आन्सरची JPG फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. याशिवाय डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 1, 2 आणि 3 या तिन्ही प्रॉब्लेमची लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.